ही कथा कशी निर्माण झाली? मूळ कथा आमच्या पार्वती मातेला ऐकण्याची इच्छा निर्माण झाली. शिवपुराण काय नाव याचं? शिवपुराण. शिवाने पार्वतीला सांगितलं. अतिशय मधुर आहे, गोड आहे, उद्धाराचं आहे. राम ऐकला, कृष्ण ऐकला आणि शिव ऐकायचं. मला एक आनंद वाटला. घरोघर भागवत पुराण चालू आहे, घरोघर कथा चालू आहे, घरोघर अध्यात्म चालू आहे. ही साधी गोष्ट नाही. या कलियुगामध्ये कालच कथा संपली नाही की साखीदारांचे ज्ञानेश्वर महाराज आहेत, आहे की नाही? जे आमच्या वडिलांवर अतिशय भक्तियुक्त प्रेम करणारे आणि साथीदाराबद्दलच पाहायचं कामच नाही. आधरम मधुरम, सर्व काही मधुर आहे. या साथीदारासाठी एकदा टाळ्या वाजवा. पार्वती पतेश्वर हर 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 महादेव. कारण ज्याला स्वर आहे त्याला ईश्वर आहे आणि ज्याला कंठ आहे त्याला वैकुंठ आहे. म्हणून आमच्याकडे स्वर आणि कंठ एकत्र निर्माण झालेला आहे. सुस्वर अशा प्रकारचा कार्यक्रम होणार आहे. मग या कलियुगाचं कसं होईल? कृते ध्यायते विष्णू त्रेतायां यजतो मखे द्वापरे परिचर्यायां आणि कलैव हरिकीर्तनात. या जीवनामध्ये हरिनामाचं संकीर्तन सदा येता जाता बसत उठता ग्रास गिळीता. उसाची गाडी भरता भरता उसाचा चेक आणता आणता पंढरीनाथ. उसाची गाडी भरता नाही खरे म्हणा आणि घेता देता उठत बसता. काय करा? सांभाळून दारा पोरे, सांभाळून दारा पोरे, करीत करीत घर काम. रामच ईश्वर, ईश्वरस्य रामः, रामेश्वरः. राम आठवा, शिव आठवा. एकाशी एक, दोघं हृदयामध्ये एकाच्या. शिवस्य हृदयम विष्णू आणि विष्णूच्या हृदयम शिवम. अतिशय मधुर कथा आहे. ही कथा कळत असताना व्यासांनी निर्माण केली, संकलित केली. पक्षांतून व्यासांनी निर्माण केली आणि व्यासांनी सनत कुमारांनी सांगितली व्यासांना आणि व्यासांनी सुतांना सांगितली. सुत शौनिकाला सांगू लागले. किती हजार श्लोक आहेत? 24,000 श्लोक आहेत. भागवत ग्रंथ अनेक वेळा राहतात. 18,000 श्लोक आहेत. शिव आणि विष्णू तुझा नाही. मधुर अशा प्रकारची कथा आहे. मी मुद्दाम 2 माळी घातल्या. शंकर आणि शिव दोघं एकच वरती. लोक म्हणतात की तुळशीची माळ घातल्यावर रुद्राक्षाची घालू नये. आता रुद्राक्ष म्हणजे काय? कथेच्या उपासना सांगणार आहे. भस्म का धारण करायचं? त्रिपुंड का लावायचं? एकमेकाचे हृदय. हरिहरा नाही भेद,
सगळं चिटकलं पाहिजे. हरिहरा नाही भेद. नका करू वाद. बाबांनो, या जीवनामध्ये परमेश्वर ज्ञानाने कळतो आणि भक्तीने मिळतो. परमेश्वर ज्ञानाने कळेल आणि भक्तीने तुम्हाला प्राप्त होईल. मिळेल, कळणं आणि मिळणं. ही शिवकथा आपल्याला धर्मेच अर्थेच कामेच, धर्म अर्थ काम आणि मोक्ष अशा प्रकारे प्राप्त करून देणारी आहे. मुखी नाम आणि हाती मोक्ष एवढं असताना का करत नाही? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार यांच्यावर एक प्रकारचं काळवण येतं, ते करू देत नाही. पाप असलं तर मंडपात येऊ देत नाही आणि ताप असलं तर जीव देत नाही. पार्वती पते ताप असलं तर जेवता येईल आणि पाप असलं तर मंडपात सुद्धा येऊ देत नाही. महाराज येण्याचा खूप प्रयत्न केला, म्हणून तू येऊच नकोस. इतकी तळमळ, म्हणलं तळातच मळ आहे तुझ्या. मेन फाउंडेशन मध्ये तुला एक नाही. सकळास येते आहे अधिकार. मी मला सांग, आपल्याला आयुष्य किती मिळालंय? किती आयुष्य? 100 कृतेमध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. देवाने 1 शून्य कमी केलं. किती झालं? 10,000. पुन्हा 1 शून्य कमी केलं. किती राहिलं? पुन्हा 1 शून्य कमी केलं. किती राहिलं? गणिमध्ये अजून 1 शून्य कमी केलं नाही. तो 2च पंचवार्षिक झालं. देवानं आपल्याला किती दिलं? 100 वर्ष. 21 हात देह होता, 14 हात केला, 7 हात केला. आता किती आहे? 3.5 हात. कृत द्वापर आणि कलीचं वर्णन पहा. सुत शौनिकाला सांगू लागले. कुठं? नैमिषारण्यामध्ये. आणि कोणतं पुराण आहे? शिव महान पुराण. सत्य आहे, शिव आहे, सुंदर आहे आणि मंगल आहे. कुठं करावं? मंदिरात करावं. या मंदिरामध्ये अशा प्रकारे करावं सांगितले. शिव मंदिरामध्ये ज्या मंगलाचा मंगल परमात्मा इथं विराजमान आहे आणि त्याच्याजवळ कोण बसलेले? आराध्य दैवत मल्हारी माळसाकांत मारदंड भैरव सानिध्य. ज्या 2 पुरुषांनी स्थापना केली, आनंद निर्माण होणार आहे. कृत द्वापर आणि कली. कलई नामैव नामैव. शास्त्र पहा. कर्कोटकस्य नागस्य दमयन्त्या नलस्य च ऋतुपर्णराज ऋषी आणि कीर्तनं कलिनाशनम्. कलियुगामध्ये भगवंताच्या नामाचा महिमा सांगितलेला आहे. 100 वर्ष 100 वर्षात सगळं करून त्याच्याकडे जायचंय. रामासारखं वागणं अवघड आहे. कृष्णासारखं केलं तर कोणी राहू देणार नाही आणि शिवाशिवा पर्यायच नाही. पंढरीनाथ या जीवनामध्ये शिवपुराण जर कळालं तर सगळं जगदात्मा कळालं. काही लागत नाही माझ्या महादेवाला. मुठभर चावर आणि लोटाभर खुश हो गया स्वामी. तांदूळच का, पाणीच का, याचे मी सांगणार आहे काराच्या. शिवपुराण सांगत असताना सुतौवा वंदे शिवपुराणाहि सर्वदा परस्परम शिवं प्रसन्नतायाते दध्याद्वया. वंदे शिवपुराणानि. सुत शौनिक 88,000 ऋषीला मार्गदर्शन करू लागले. का? सनत कुमार अतिशय ज्ञानी, व्यास अतिशय ज्ञानी आणि देवाच्या मुखातून आलेले शब्द आहेत. संस्कृत शब्द, आद्य भाषा ही संस्कृत आहे. अपरिका इथे आफ्रिका.
आपो हरा इथे पाहुला. म्हणून आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी 56 भाषेचा लिहिला असेल. सगळ्या भाषा ज्ञानेश्वरीमध्ये आमचा पाहिलं मी ज्ञानेश्वरीचे पारायण चालू आहे, हरिपाठही चालू आहे, सगळं काही आहे परमार्थामध्ये उत्तम आहे. गावाचं नाव फार मला आवडलं. काय नाव आहे? गात जागा, गात जागा. आणि इथं आला गात जागा. पार्वती पतेश्वर हर हर महादेव